नमस्कार, मी रेवती. थोडं मनातल्या मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. काल आपण 5व्या अध्यायात पाहिलं की संसारात राहून फळाची आशा न ठेवता कर्म करणे म्हणजेच कर्मयोग हा कसा श्रेष्ठ मार्ग आहे. माऊलींनी आपल्याला कमळाच्या पानावरील पाण्याचे खूप सुंदर उदाहरणही दिले. आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीचा अध्याय 6वा. या अध्यायाचे नाव आहे आत्मसंयम योग. यालाच अनेक जण ध्यानयोग किंवा अभ्यास योग असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया की या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मनावर ताबा मिळवण्याची कोणती गुपिते सांगितले आहेत. 5वा आणि 6वा अध्यायाचा संबंध. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मागच्या अध्यायात मी तुला सांगितलं की कर्मयोग श्रेष्ठ आहे, पण हा कर्मयोग चोख पाडण्यासाठी आणि मनातील फळाची आशा सोडून देण्यासाठी माणसाचे मनावर नियंत्रण असणे खूप गरजेचं आहे. मनावर ताबा कसा मिळवायचा हेच मी तुला या 6व्या अध्यायात सांगणार आहे. मन हाच आपला मित्र आणि शत्रू. श्रीकृष्ण या अध्यायात एक खूप मोठी गोष्ट सांगतात, ती म्हणजे माणसाचे मन हाच त्याचा सर्वात मोठा मित्र आहे आणि मन हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्या माणसाने स्वतःच्या मनावर ताबा मिळवला आहे त्याचे मन त्याच्यासाठी मित्रासारखे काम करते, पण ज्याचे मनावर नियंत्रण नाही त्याचे मन शत्रू बनून त्याचा सर्वनाश करते. ध्यान लावण्यासाठीची पूर्वतयारी. आसन कसं असावं. मनाला शांत करण्यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला ध्यानाची म्हणजेच मेडिटेशन पद्धत सांगतात. माऊलींनी याचे वर्णन खूप सविस्तर केले आहे. जागा. ध्यानाची जागा एकांतात, पवित्र आणि शांत असावी. आसन. आसन फार उंच नसावे आणि अगदी जमिनीला टेकलेलेही नसावे. आसनावर आधी कूस, गवत आणि त्याच्यावर चटाई, स्वच्छ कापड असावे. शरीराची स्थिती. शरीर, मान आणि डोके एका रेषेत ताठ असावे आणि नजर नाकाच्या शेंड्यावर स्थिर असावी. मध्यम मार्ग. ज्ञानेश्वर माऊली या अध्यायात सांगतात की योग किंवा ध्यान हे प्रत्येकाला जमेल असं नाही. यासाठी अतिरेक टाळला पाहिजे. जो माणूस खूप जास्त जेवतो किंवा अजिबात जेवत नाही, जो खूप जास्त झोपतो किंवा अजिबात झोपत नाही, त्याला ध्यान कधीच जमणार नाही. ज्याचे जेवण, झोपणे, फिरणे आणि काम करणे हे प्रमाणात नियमबद्ध आहे त्यालाच हा योग साधता येतो. चंचल मनाला आवरण्याचे 2 मार्ग. हे सर्व ऐकल्यावर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात, देवा, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण हे मन वाऱ्यासारखे चंचल आहे. त्याला एका जागी स्थिर करणे खूप कठीण आहे. मी या मनाला कसे आवरू. यावर श्रीकृष्ण 2 महत्वाचे उपाय सांगतात. अभ्यास. मनाला वारंवार एकाग्र करण्याचा सराव करणे. वैराग्य. वाईट गोष्टीमधील किंवा तात्पुरत्या सुखामधील रस कमी करणे. माऊलींचे सुंदर उदाहरण. वाऱ्यातील दिवा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायात मनाच्या स्थिरतेचे एक सुंदर उदाहरण दिले आहे. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झोतात ठेवलेला दिवा सतत थरथरतो, पण जेथे अजिबात वारा नाही अशा शांत ठिकाणी ठेवलेली दिव्याची ज्योत अगदी स्थिर राहते. तसेच ध्यान करणाऱ्या योग्याचे मन सर्व वासनांपासून दूर झाल्यावर अगदी शांत आणि स्थिर होते. अध्यायाचा मुख्य संदेश. 6व्या अध्यायाचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की बाहेरील जगाला जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनाला जिंकणे आवश्यक आहे. जो माणूस सुख, दुःख, मान, अपमान, थंडी, उष्णता या सर्व परिस्थितीत स्वतःचे मानसिक संतुलन राखतो तोच खरा योगी आणि तोच खरा सुखी माणूस आहे. तर मंडळी, हा होता 6व्या अध्यायाचा सोपा अर्थ. तुमचे मन तुमच्या नियंत्रणात आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. उद्या आपण पाहणार आहोत 7वा अध्याय, ज्याला ज्ञान विज्ञान योग असे म्हणतात. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.